आपल्या सुपुत्र सोबत मुळासोबत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारत आहेत। एक ट्रॉफी आपल्या मुळाला आणि एक ट्रॉफी दीपेश पाटील यांना पाहायला मिळते। या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जातोय समीरजी राऊत यांच्या शुभ हस्ते दीपेश पाटील यांना। तर दीपेशजी आपण थांबायचं आहे, थोडासा संवाद साधायचा आपल्यासोबत। महत्त्वाचा सामना होता, सुरुवातीचे दोन्ही सामने तुम्ही पराभूत झाले होते, थोडासा दबाव देखील होता तुमच्या संघावरती आणि दबावामध्ये कसं खेळ करावं हे दीपेश पाटीलला ठाऊक आहे आणि आज कर्णधार पदाला खऱ्या अर्थानं न्याय दिला। 9 चेंडूमध्ये 21 धावा या मॅचमध्ये केल्या। काय म्हणणार एकंदरीत तुमच्या या कामगिरीविषयी आणि तुमच्या सांघिक कामगिरीविषयी? आम्हाला काही करून ही मॅच जिंकायची होती। जरी मॅच आम्ही जिंकलो असतो तर टुर्नामेंट आम्ही बाहेर जाऊ शकलो असतो। तुला आम्ही विचार केला की ही मॅच काही करून जिंकायची आहे, सर्वांनी मेहनत करा आणि मेहनत केल्या म्हणून ही मॅच जिंकलो। की 11 जणांनी मेहनत केली म्हणून आम्ही ही मॅच जिंकलो। एकट्याने मी बॅटिंग करून काय फायदा नसतो। तर नक्कीच सांघिक खेळ खूप चांगला होता, कारण गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल यश, कारण युवा गोलंदाज होता आणि युवा गोलंदाजाकडे तुम्ही विश्वास दाखवला, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली। शेवटचा प्रश्न आहे, तुमचे संघमालक बंटीजी पाटील आणि मॅनेजर सागर भोईर कशा पद्धतीनं संघाला तो अगदी नेतृत्व करत असताना कसा पाठिंबा असतो? खूपच त्यांचा पाठिंबा असतो। कधी ते आम्हाला सांगतात तुम्ही जिंकायचा प्रयत्न करा, काही टेन्शन घेऊ नको, मॅच खेळा व्यवस्थित। हार जिंक तर टीममध्ये असं सांगू शकत नाही, जिंकायला 5 पण मॅच जिंकू शकतो आणि 5 मॅच हरू पण शकतो, पण आम्ही मेहनत करतो। बघू आता 2 मॅच जिंकायचा प्रयत्न करू। तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। हे होते दीपेश पाटील आणि ते ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी। तर पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये। थँक्यू। फलकावरती धावा झाल्यात 5 धावा, 2 बॉल 5। पहिल्या बॉलवरती अमित कामनकरने इरादे स्पष्ट केले आज की कोणता पावित्र्य तो अद्यावत करणार आहे। अमित कामनकर टीम 94 कामनचा खेळाडू आणि एका साईडला आदेश पाटील जय महाकाल मालजीपाड्याचा हा खेळाडू। मागील वीक मध्ये एक मॅन ऑफ द मॅच देखील मिळाला होता, चांगली बॅटिंग त्याने केली होती असा बॅटर कुणाल पाटील। JPL मध्ये विनर टीम त्यांचीच ठरले, स्वतः कॅप्टन होते, आयकॉन होते आणि जबरदस्त खेळ राहिलाय। मात्र या मॅच मध्ये इथे वाईट +1 टोटल या 2 धावा येत आहेत। 7 धावा फलकावरती। पहिला बॉल डिलिव्हर झाला, आमचे स्कोरर विजय कांबळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 2:35 बघा 2-4 मिनिटं मागे पुढे आम्ही ऍडजस्ट करतोय प्रत्येक टीमला। मात्र जर तुम्ही जास्त वेळ वाया घालवाल तर मात्र आयोजक दंड तुम्हाला लावतील। कोणालाही आयोजकांच्या माध्यमातून पेनल्टी ही लावायची नाही आहे, मात्र त्यासारखा खेळ तुम्ही करा, चांगला खेळ करा आणि चांगले स्ट्रॅटेजी आखा या स्पर्धेच्या माध्यमातून। 1 धाव, एका धावेने धावफलक 8। अनिकेत बोमटे हा चेंडू कॅरी केला। 3 बॉल 8 धावा। चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 आपण बघतोय। पुढचा बॉल ऑप्शन वर हा पिचिंग केला होता, थोडा बाहेर निघणारा, कदाचित जर चेंडू सोडला असता तर वाईट देखील असू शकला असता। हा जर तरचा महत्व आहे, प्रत्यक्षात 1 धाव येते, एका धावेने धावफलक पुढे आले। 4 बॉल 9 धावा। दोन्ही टीम कडे चांगले स्टार कास्ट आहेत, दोन्ही टीम एक मॅच जिंकल्यात, एक मॅच हरल्यात। अगोदर कॅप्टनशी संवाद साधला होता म्हणून हा मॅच देखील महत्वाचा आहे। पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातो ऑन दी अप। अनिकेत बोमटे मिड ऑफला चांगली फिल्डिंग करतायत, एका धावेने धावफलक वेगाने पुढे आले 10च्या घरामध्ये। 5 बॉल 10 धावा, एकही डॉट बॉल आला नाही आणि प्रत्येक बॉल वरती रन्स येतात। पहिल्या बॉल वरती चौकार, 1 वाईट, त्यानंतर 4 सिंगल। चांगला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह केलाय, सिद्धार्थ आहे स्वतः संघ मालक आणि आतापर्यंत चांगली फिल्डिंग ते करतायत। 11 धावा फलकावरती। बॅटिंग आपण बघतोय मारवी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून, चांगली बॅटिंग होईल का हा प्रश्नचिन्ह आहे। भावेश भोईर त्यांचे संघ मालक आहेत आणि निखिल पाटील त्यांचे आयकॉन प्लेयर। एका साईडला आपण बघतोय सिद्धार्थ म्हात्रे आणि मयूर पाटीलचा संघ, ज्यांचे प्रताप भोईर हे आयकॉन प्लेयर आहेत। 1 ओव्हर झाले आणि 11 धावा फलकावरती। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच फील्ड सेट करा, ऐकूया डीजे युवराजच्या माध्यमातून एखादी 2।
प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही तुम्हाला टायमर देखील सांगतोय. टायमर देखील ऑन आहे आणि एका संघासाठी नाही आहे, संपूर्ण या स्पर्धेसाठी जे 12 संघ आहेत त्या संघांसाठी आहे. 2:35 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 4 मिनिटांमध्ये ही ओव्हर समाप्त केलंय. कौतुक करेन लकी स्ट्रायकर या संघाचं, त्याच्या गोलंदाजाचं, त्यांच्या कॅप्टनचं. कधी कधी होते उशीर, स्ट्रॅटेजी आखल्या जातात, ती मॅच देखील त्या मोमेंटची असते, क्रुशियल मोमेंट असतात. आम्ही देखील पाहिले आणि आयोजकांची देखील हीच इच्छा आहे की प्युअर क्रिकेट कोणालाही फटका बसता कामा नये टायमर मुले. सिद्धार्थ आलाय, खूप इम्प्रुव्हमेंट सिद्धार्थने केलाय. मात्र ऑन दी अपचा फटका कव्हरच्या वरून चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. जय महाकाल मालजीपाडच्या स्टँड मध्ये सलामी देणारा दर्जेदार ऑन दी अप चौकार. चौकार दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती चौकार. पहिले जर दोन्ही ओव्हरचा विचार केला तर गोलंदाजाचं स्वागत केले चौकारनिशी सिद्धार्थ म्हात्रे आहेत. लकी स्ट्रायकरचे स्वतः ओनर देखील आहेत मयूर पाटील. यांच्याकडून आज संपूर्ण या स्पर्धेकरता संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना नाश्त्याची सुविधा केली. थँक्यू मयूरजी पाटील, आपलं खूप खूप आभारी आहोत. ही माहिती आमच्यापर्यंत समितदादा पाटील पोहोचवत आहेत. प्रत्येकाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. एखादा चेंडू फुटला तो चौकार षटकार गेला तर चौकार षटकार असेल, मात्र जर विकेट गेला आणि धावा धावून काढल्या असेल तर तिथे डेड बॉल असेल. ही सूचना आम्ही पोहोचवले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे काय करतोय सिद्धार्थ, चांगला चेंडू कॅरी करतोय. यष्टांच्या मागे श्याम पाटील आहे, मास्टर माइंडेड आहेत आणि कॅप्टन जरी प्रताप भोईर असला तरी मात्र फील्ड सेटअप पूर्ण श्याम पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिले. जितू पाटील सारखा एक टिवरी संघाचा खेळाडू. बॉल द्यायचा आहे का? बॉल पाहिजे. बॉल फुटला, अंपायर डेड बॉल. डेड बॉल असेल, जे नियम आहेत या स्पर्धेचे. नवीन चेंडू द्यायचा आहे. पंच चेंडू चेक करायचा तुम्ही. जितो अंपायर कडे बॉल द्यायचा आपण. थोडा गुडशॉट कंपनीने याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि अभिषेक म्हात्रे यांनी स्पॉन्सर केले, त्यांनी तर चांगल्या क्वालिटीचे चेंडूचे नक्कीच सहकार्य केले. मात्र कंपनी इश्यू आहे आणि म्हणून लवकरात लवकर तो प्रॉब्लेम ते सॉल्व करतील. पहिल्या बॉलवरती चौकार, हा बॉल डेड बॉल आहे. म्हणजेच येस अंपायर. चला, अंपायर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. आयोजक समित पाटील जातील. समित दादा, आपण देखील फास्ट जायचंय.
शेप चेंज झालाय म्हणून हा निर्धाव चेंडू आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. निर्धाव चेंडू आहे. बॉल दिलाय ना अंपायर, पाहिजे आहे का? चला आयोजक आणि अंपायर तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला जो निर्णय वाटेल तो योग्य असेल. यस अंपायर डेड बॉल केलाय. चला आता बाकीच्यांनी चर्चा करू नका, थोडस समजून देखील घ्या. आपली स्पर्धा आहे, प्रत्येक वेळी जर आपण एकमेकांना समजून घेतलं नाही तर मात्र इथे भरपूर वेळ वाया जाईल. आपली स्पर्धा आहेत, आपण सपोर्ट करायचा आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग आपल्यासाठी आहे, कोणतेही बाहेरचे प्लेयर नाही आहे यामध्ये. यामध्ये प्रॉपर चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये जे चॅम्पियनचे संघ आहेत 20 टीम्स, त्यामधून सिलेक्शन तुमचं केलंय. आणि थोडा आयोजकांना सपोर्ट करा. खेळ तर महत्वाचा आहे. खेळाडू वृत्ती नावाचा प्रकार असतो, तो देखील आपण जोपासणार आहोत आणि ते सर्वांनी दाखवायचे. सर्वांमध्ये ती आहे क्वालिटी. आणि नक्कीच काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध असतात, त्या खटकल्या देखील जातात. नो डाऊट अपील करणं देखील गरजेचं आहे, मात्र थोडासा संयम देखील महत्वाचा आहे. प्रत्येक संघाला ही सूचना करेन मी, कारण की मी पाहिले सर्वांना जवळून खेळताना कोण मुद्दामून हे करत नाही. आपल्या संघासाठी जे बेनिफिट असेल तेच ते करतायत. अंपायरने आता डेड बॉल इशारा केलाय, तर एक बॉल झालाय आणि फलकावरती धावा आहेत 15. इथे मात्र काय घडतंय, जास्त फाईन बॉल टाकायचा होता आणि डाऊन द लेग वाईट बॉल तर आहे आणि एक धाव कंप्लीट. म्हणजे इथे हा चेंडू वाईट +1 17 धावा. आणि जर विचार केला तर निश्चित रूपाने पहिला 6 आणि 7 वरती एक एक्स्ट्रा चेंडू आला, त्यानंतर 16 आणि 17 पहिल्या बॉलवरती चौकार आला, पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला. विजय कांबळे आमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवत आहेत. मॅजिकल स्कोरर स्विच हिट, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही, होईल की नाही. इथे काय घडते तर 2 धावा कंप्लीट. बॅकिंग दिलं जाते, 2 धाव्याने धावफलक पुढे आले. 19 पहिला बॉल 2:35 डिलिव्हर झाला होता आणि या अगोदर 4 मिनिटं पहिली ओव्हर कंप्लीट झाली होती 4 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर 6 मिनिटं वाया गेली आपली. यावेळी यष्टीरक्षक किती वेगाने इथे मात्र किपिंग करतात, ही खासियत आहे. हा चेंडू निर्धाव झालाय. ऑन टाइम आपण आहोत. एकोणीस धावा झाल्यात फलकावरती. 3 बॉल 2 वाजून जर विचार केला 39 पहिली ओव्हर समाप्त झाली होती. त्यानंतर जर विचार केला आपण तर आता घड्याळामध्ये टाइम ऑन आहे. विजय कांबळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे. 2:49 त्यामध्ये 6 मिनिटं ती वाया गेली. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय थर्डमॅन मध्ये. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव्याने धावफलक पुढे आले 21च्या घरामध्ये. बॉल फेकून झाले त्या षटकातील 4 बॉल 21. जास्त टीम मीटिंग आणि जास्त वारंवार चर्चा करू नका, ही सूचना आयोजक आमच्यापर्यंत वारंवार पोहोचवत आहेत. नाहीतर आम्ही माहिती देतोय आणि बाकीचे प्लेयर्स जे कॉमेंटेटर स्कोरर आहेत त्यांच्याकडे बघतात. जे आयोजक आम्हाला सांगतात तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. एक वेगळा फटका खेळायचा होता. एक चतुर आहे गोलंदाज सिद्धार्थ आणि इथे वाईड बॉलचा इशारा. तुमच्या मनात शंका वाटली तर तुमच्याकडे रिव्ह्यू सिस्टम आहे. अंपायरनी वाईड बॉल दिला, यास रिव्ह्यू घेतला जातोय.
कारण की त्यासाठीच आम्ही रिव्ह्यू सिस्टम ठेवला आहे. आम्ही अलाउन्स देखील करतोय प्रत्येकाला की 2 रिव्ह्यू आहे. मनामध्ये शंका असली तर पंचांची संवाद न साधता डायरेक्ट तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. अंपायर यायचं TV अंपायर आणि दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे. तो सफल राहिला तर पुढे रिव्ह्यू कंटिन्यू असेल आणि जर तो अनसक्सेस झाला तर इथे रिव्ह्यू बाद असेल. हाईटचा रिव्ह्यू होता अंपायरकडून आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडून तर आलाय. बघूया आता TV अंपायर काय इशारा करतील. चला व्हाईट बॉल आलाय. अनपेक्षित बाउन्स प्राप्त झाला. डोक्यावरून जास्त चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्सचा वॉन असेल आणि कॅप्टन यू रिव्ह्यू लास्ट. आता कोणताही रिव्ह्यू तुमच्याकडे नाही आहे याची नोंद लकी स्ट्रायकर संघाने घ्यायची आहे. खास करून कॅप्टन प्रताप भोईर आपण. 4 बॉल 22 धाबा. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र गॅपमध्ये पॉइंटला स्लॅश केला. 1 धाव 23 धावा 5 बॉल. लगेच फील्ड सेट करा. अंतिम बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. लकी स्ट्रायकर संघ म्हटलं तर नक्कीच मयूर पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे. स्वतः सिद्धार्थ म्हात्रे गोलंदाजी करतायत आणि आदेश पाटील बालजीपाड्याचा हार्ड हिटर बॅटर आहे. अंतिम बॉल त्याच्याकरता. समोर खेळायचं होतं. चेंडूची एज लागली आणि इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला कुणाल पाटील आहे. चांगली फेकी केले आणि इथे मात्र 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावा आहेत 24 धावा. 12च्या सरासरीने धावा जमा केल्यात. चला लकी स्ट्रायकर आपण लगेच फील्ड सेट करा. 2 ओव्हर 22 धावा आणि या ओव्हरमध्ये जर विचार करा 2 वाजून 52 मिनिटं झाल्यात. फिल्डिंग लगेच लावायचं. ऐकूया सुंदर संगीत. तुझ्यामुळे तिथे सोन्याचा मुंग्या. दोन 52ला ओव्हर समाप्त झाले. 1 मिनिट आता तुम्हाला पुन्हा एकदा फिल्डिंग लावायला जातोय. याच टायमरमध्ये तुम्हाला फील्ड लगेच सेट करायचं आहे. सर्व गोष्टी. ड्रिंक्स होता तो ड्रिंक्स देखील आलाय. ड्रिंक्स देखील ज्यावेळी ओव्हर होईल ना त्यावेळी लगेच ड्रिंक्स आणत जा. फिल्डिंग लावून झाल्यावर तुम्ही ड्रिंक्स आणाल मग तिथे देखील टाइमपास होईल. संजयजी म्हात्रे वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. सकाळी पहिला हजेरी त्यांनी लावले. त्यानंतर विजय कांबळे यांनी. टायमिंग नुसार आहे. पहिल्या ओव्हरला 4 मिनिटं. दुसऱ्या ओव्हरला देखील 5 मिनिटं गेली. म्हणजे टायमिंग नुसार आहे. मात्र जो चेंडू आपण पाहिला होता थोडासा डिफिकल्ट कव त्याचा पाहिला. त्यामुळे तो चेंडू डेड केला. तिथे टाइम झाला. चला बॉलिंग मार्कवरती आला आहे अवनीश यादव. यावेळी चांगली गोलंदाजी होईल का? अवनीश यादव हा गोलंदाज वाघरालपाडाचा गोलंदाज आहे. आराध्यालन वाघरालपाड्यामधून आपण नेहमी पाहिले. एक वेगळी स्ट्रॅटेजी या गोलंदाजची राहिले. 6 बॉल 8. खास करून तो आकडा आम्ही नेहमी सांगत असतो. 6 बॉल 8. समोर द ग्रेट मराठा संघ. त्यानंतर मालजीपाड्या आपण पाहिलं तर मालवडी संघ आणि चंद्रपाड्याचा संघ. या तिन्ही संघांना 6 बॉलमध्ये 8 धावा करून दिल्या नव्हत्या. 3 सलग मॅचमध्ये आपण पाहिलाय. असा गोलंदाज झालाय बॉलिंग मार्कवरती. इथे मोठा फटका खेळायचा होता. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. फिल्डर जितू पाटील येतोय. तिवरीचा खेळाडू. आज मात्र लकी स्ट्रायकर मध्ये लक फॅक्टर त्याचं दिसलं नाही. कॅच छुटा दिल तुटा. 1 रन कंप्लीट. एका धावेने धावफलक 26 धावा. श्याम पाटील म्हटलं तर ॲक्युरेट फिल्डिंग लावण्यामध्ये माहीर आहेत. त्यांचं काम ते करतात. मात्र फिल्डरला देखील सपोर्ट करावा लागेल. ॲज अ फिल्डर म्हणून चांगला झेल कॅरी करावा लागेल. आणि इथे कॅच सुटला. स्ट्राईक रोटेट झाले. आता आदेश पाटील आलाय स्ट्राईक एनवर. बघूया आदेश आता कशी बॅटिंग करेल. अमित कामनकर सध्या स्ट्रगल करतोय. 1 चौकार बाकी सिंगल डबल. आदेश पाटील देखील 1 चौकार बाकी सिंगल सिंगल. 26 धावा फलकावरती. 2 बॉल फेकून झाले. तिसरा बॉल या ओव्हरचा.
इनसाइड आउट ऑन दी अप. अनिकेत भोमटे आहे, चांगल्या पद्धतीने फील्ड करतील. फेकी येईपर्यंत ही खराब फेकी आहे आणि अनिकेत भोमटेकडे अशा फेकीची अपेक्षा नाही आहे. आणि कधी कधी पाहिले आपण दुविधा माइंडमध्ये असते, खेळाडू कधी यष्टीरक्षकाकडे फेकू तर गोलंदाजाकडे फेकू. 2 धावेने धावफलक पुढे आले. 28 3 बॉल 28. चला फिल्डिंग लावा प्लीज. 2:55 झाल्यात. 2:52 दुसरी ओव्हर समाप्त झाले. 3 मिनिटं 3 बॉलला घेतल्यात, म्हणजेच वेळेनुसार आहात आपण. ड्राईव्ह केला जातो, ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन रिझनला चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक आहे मिस्टर गुलशन भोईर, बिट्टू पांजूचा ब्रँड. आणि इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. आणखीन एक गडी बाद होईल. 1 धाव विकेट. फलकावरती धावा आहेत 29. पाहिलंय पतुपेकर अंकुश स्मृती दत्तालीचा खेळाडू आहे आणि नेहमीच चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मागील 2-3 वर्ष ज्याने धुमाकूळ घातलाय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये, असा बॅटर आयकॉन प्लेअर आहे. आणि आता मात्र चांगली कामगिरी राहील की नाही या प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा या फलकावरती. चेंडूचा विचार केला तर या ओव्हर मध्ये 4 बॉल फेकून झाल्यात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय अवनीश यादव. वाघराल पाड्यातून चांगली गोलंदाजी नेहमीच पाहिले. आज लकी स्ट्रायकरने भरोसा दाखवलाय आणि त्यानुसार अप्रतिम गोलंदाजी राहिलाय. श्याम पाटील नेहमीच गायडन्स देत असतात. आणि हा चेंडू एक काहीतरी विक्रम करेल का? डेड बॉल. बघूया आदेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज. बॅटिंग स्ट्राईकला आपण बघतो आदेश. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय, कुमार आहे. आणखीन एक पांजू संघाचा हार्ड हिटर खेळाडू कॅप्टन कुल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. 5 बॉल आणि फलकावरती धावा आहेत 30. अंतिम बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. निखिल पाटील आलाय. या मॅच मध्ये विचार केला तर एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. 2 चौकार आल्यात, बाकी सिंगल डबल्स आणि एक्स्ट्रा धावा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये वाईट जास्त आल्यात, त्यानंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा ओव्हर दी बॉलर हेड्स स्ट्रेट ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव कंप्लीट. अनिकेत भोमटे अप्रतिम फिल्डिंग. अंडरआर्म पैकी ते काय घडेल? रनआउटची संधी मात्र नाही. निखिल पाटील स्वतःला स्ट्राईक ठेवेल आणि आता मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 3 ओव्हर 31 धावा फलकावरती. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर गोलंदाजाने जवळजवळ 6 मिनिटं घेतलेत, म्हणजेच फलकावरती धावा आहेत 31 धावा. पुढच्या मॅचचा टॉस देखील महत्वाचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. 3 ओव्हर 31 धावा झाल्यात. अवनीश यादवने अप्रतिम गोलंदाजी केली. चला आपण बघतोय मॅच क्रमांक आजच्या या हाफ मधला तिसरा. सनम कुमार रायडर्स वर्सेस आर.के. द ग्रेट मराठा. आर.के. द ग्रेट मराठा आपण टॉस करण्याकरता या. सनम कुमार रायडर्स आपण देखील टॉस करण्याकरता या. फिल्डिंग लावून घ्या. असं नाही की 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर झाल्या म्हणून बाकीच्या वेळेला आपण वाया घालू. ऑन फील्ड हा निर्णय आपण अप्रतिमरित्या घेणार आहोत आणि कमिटी त्याकरता सज्ज आहे. म्हणून आतापर्यंत योग्य रीतीने 3 षटके समाप्त झालेत. स्ट्रॅटेजी देखील महत्वाची आहे, गेम प्लॅनिंग देखील महत्वाची बाब आहे आणि तेच गेम प्लॅन केला जातोय. आणि जो वेळ वाया जातोय तो आम्ही कट देखील करतोय मध्ये. बॉल फुटल्यावरती ड्रिंक्स ब्रेक असेल तर ड्रिंक्स ब्रेक. चला घाई करा.
आता जुचंद्र रेल्वे एंडने गोलंदाजी होईल. स्ट्रायकिंगला निखिल पाटील पुन्हा एकदा असतील. लेट आलाय पण थेट आलाय. 1 डाऊनला आलाय. खऱ्या अर्थाने पार्टनरशिप आपण पाहिली तर चांगली राहिले. बॉलिंग मार्कवरती आणला जातो अनिकेत भुमटेला. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघामधून नेहमीच आपण पाहिलंय ॲज अ ऑलराऊंडर म्हणून. पहिल्या वर्षी इमर्जिंग प्लेयर ठरला होता JPLचा आणि 10 रन्सने मालिकावीर त्याच्या जवळ होता तो. मालिकावीर मात्र गमावली होती इमर्जिंग प्लेयर. यंदा देखील चांगली खेळी राहिली रॉयल डेव्हिल संघामधून JPL मध्ये. द ग्रेट मराठामधून देखील वर्णी लागते. अजिंक्य संघामधून वर्णी लागते. सिद्धिविनायकचा प्रमुख टर्म कार्ड आहे. मोठमोठ्या संघामध्ये खेळला जातोय. आज बघूया लकी स्ट्रायकरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल. अनिकेत भुमटे आणि निखिल पाटील. हा बॅटरला नेहमी रंगला आहे छान. निखिल पाटील आता वेळ घेत आहेत. रेडी नाही आहेत. अगोदर फिल्डिंग करणाऱ्या टीमने जो टाइम स्पेंड केला त्यानंतर आता बॅटर देखील ते दृश्य पाहायला मिळते. वेगळी चुरस या दोन्ही टीमच्या माध्यमातून निखिल पाटील की अनिकेत भुमटे. स्टेप आउट केलाय आणि इथे हुक केलाय. हुकचा फटका कन्वर्ट केलाय. 1 बाउन्सने चेंडू निघून गेलाय. सीमारेषी पार. निखिल पाटील शॉन चौकार. कुमार आहेत. कुमारने चांगली फिल्डिंग केले. क्षेत्ररक्षण व्यूहरचना अप्रतिमरित्या पाहायला मिळते. समोरच्या दिशेने लॉंग ऑन आहे तो जास्त वाईड आहे. 37 धावा झाल्यात फलकावरती. 3 बॉल. एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफला फिल्डर आहे. मिड ऑनला देखील जवळ श्याम पाटील आहेत. शॉट थर्डमॅन ठेवलाय आणि इथे मात्र पिकअप शॉट खेळायचा होता. फिल्डर आहे. जबरदस्त ॲक्युरेट फिल्डिंग सेटअप केलंय आणि मी म्हणेन हा सेटअप विकेट पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त बाउन्स करायला सांगितलंय. जी कमजोरी निखिल पाटीलची आहे. जिथे प्लस पॉइंट देखील आहे. मात्र फटका जर फसला तर असा कॅच जाऊ शकतो आणि हा विकेट प्राप्त झालाय. 37 वरती विकेट. आता गोलंदाजी करणारा संघ ओके आहे. आता बॅटिंग करणारा संघ बॅटर रेडी ठेवा प्लीज. 4 बॉल आणि 37 धावा. पहिला बॉल 2:35 ला पडला.
आणि घड्याळामध्ये आतापर्यंत जर विचार केला 3:05 मिनिटं झाल्यात. मधला वेळ आम्ही कट केला आहे. 15 मिनिटात 3 ओव्हर झाल्यात कंप्लीट. मात्र त्यानंतर या ओव्हरला आता टाईम गेला आहे. खास करून बॅटिंग करणाऱ्या संघाकडून देखील केवळ घर झालाय. आर के ट्रॉफीमध्ये ऑडियन्स कॅच होती मोहनदादा पाटील यांच्याकडून आणि मालामाल झाला होता. मॅच पाहण्याकरता तो आला होता, मात्र ऑडियन्स कॅचला मालामाल झाला होता. ती नाईट त्याच्या नावावर गेले. 2 बॉल शिल्लक. चला गेम ऑन करूया. पुन्हा एकदा लेन्थ सांगितलंय श्याम पाटील आणि लगेच आल्यात बॅकिंगला. क्या बात आहे. हे मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. बाकीच्यांना खूप काही शिकावं लागेल आणि जो गायडन्स दिलाय आता गोलंदाज देखील स्वतःला नक्कीच इम्प्रूव्ह करतोय. अंतिम बॉल 37 धावा. पुन्हा एकदा बघा 30 लेंथ. सांगितले की कुठल्या प्रकारचे चेंडू टाकायचे आहेत, कशी फिल्डिंग लावायचे, कोणता फटका खेळणार आहे. मास्टर माइंडेड आहेत आणि इथे मात्र 1 रन आणि त्यानंतर रन आउट. अनिकेत बुमटेने चांगला कमबॅक केलाय आणि फलकावरती जर विचार केला तर धावा लगावल्यात. टोटल 38 धावा. 39चं आव्हान समोर ठेवले सनम कुमार रायडर्स आणि आर के द ग्रेट मराठा. टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमकडे लिस्ट दिल्यात. तुमचे प्लेयर्स ज्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा मेंबर पाठवाल त्यावेळी लिस्ट घेऊन पाठवा. कोणते इम्पॅक्ट प्लेयर आहेत, कोणते 11 प्लेयर्स खेळणार आहेत. हेड अँड टेल. आणि दोन्ही टीमला एकच सूचना आहे, 3 ओव्हर 15 मिनिटं, त्यापेक्षा जास्त वेळ वाया घालवू नका, ज्या सूचना आयोजकांनी दिल्या. हेड अँड टेल. टॉस बनवलाय. कोण कॉल करेल? सनम कुमार रायडर्स. हेड आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकलाय सनम कुमार रायडर्स. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करायची आहे. काय रिझल्ट राहिलाय नेमकं कालच्या दिवसामध्ये? चेस रन करू शकतो आम्ही, म्हणून फिल्डिंग घेतली आम्ही. आणि कोणते असे जे खेळाडू आहेत जे चालले नव्हते या मॅच मध्ये चालले पाहिजे? 1 ते 2 प्लेयर्स. हॅपी प्रकाश तुंबडावरती भरपूर भरोसा आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. कैवल्य पाटील जॉईन झाले. तर कैवल्य पाटील
सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही देखील दिल्यात आणि बॅटिंग करायची आता काय टार्गेट असेल मनामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि एकंदरीत आरके आणि द ग्रेट मराठा दोन ओनर्स आहेत कसा सपोर्ट राहिलाय त्यांचा तुम्हाला त्यांचा नेहमीच चांगला सपोर्ट असतो. ते प्रत्येक मॅचला अवेलेबल पण असतात आणि त्यांचा खूप सपोर्ट असतो. एकंदरीत हे आयोजन समितदादा पाटील शिवाजी बुरे समीर राऊत संपूर्ण आमच्या टीमने जे आयोजन केले त्याबद्दल कसं त्यांचा धन्यवाद व्यक्त कराल. मी काल पण बोललो आणि आज पण सांगतोय की ही टुर्नामेंट त्यांच्यामुळेच म्हणजे ही सर्व प्लेयर लोकांना खेळायला भेटतं आणि त्यांचा खूप आभार की त्यांच्यामुळे आम्हाला ही एवढी मोठी स्पर्धा खेळायचा म्हणजे एक खेळण्याची संधी मिळाली. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. चांगल्या प्रतिक्रिया. टॉस जिंकलाय तो म्हणजेच सनम कुमार रायडर्स वॉन द टॉस चूज टू बॉल फर्स्ट. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया निशांजी पाटील सरांचा. थँक्यू प्रिन्स मूवीज. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व तुम्ही पाहताय आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय. लकी स्ट्रायकर मयूर पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे यांच्या माध्यमातून संघ पाहायला मिळतोय. लकी स्ट्रायकर आणि एका बाजूला मारवी वॉरियर्स भावेशजी भोईर दादांचा संघ तुम्ही पाहताय. 39 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये लकी स्ट्रायकर या संघाच्या विरोधात मारवी वॉरियर्स या टीमनं. आणि षटक क्रमांक पहिलं चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला कुमार भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडला सचिन भोईर. दोन्ही पांजूचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आज लकी स्ट्रायकर या संघामधून खेळताना. त्यांना तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल राईट अप ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला कट केलाय. बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. चौथीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. 3 धावा. चांगला स्क्वेअर कटचा फटका कुमार भोईरच्या बॅटमधून आला आणि ते 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. 39 धावा बनवायच्या 4 षटकामध्ये. त्यामुळे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 9.25च्या सरासरीनं या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत लकी स्ट्रायकर या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेतन म्हात्रे. पुलटा चेंडू होता. मिड ऑफला खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुढे आलेत दिवेश पाटील आणि ते एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात या मॅच मध्ये खेळतात आणि दोन्ही संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकलाय. त्यामुळे हा सामना देखील महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. यावेळी चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आदेश पाटील चेंडूचा पाठलाग करतायत परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. कुमार भोईरच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय कुमारच्या बॅटमधून. नेत्रदीपक फटका होता. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. सलामीला आलेत. एरवी जर पाहिलं तर मधल्या फळीमध्ये ते बॅटिंग करण्यासाठी येतात. आज कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खोलात टाकलाय. यावेळेस पाहिलं तर त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद. सर्वप्रथम चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर जर पाहिलं तर यष्टांचा वेध
प्लेड ऑन करत असताना इथे फलंदाज कुमार भोईर बॅक टू द पेव्हिलियन. ऐकूया सुमधुर संगीत. चला सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जर पाहिलं तर निखिल पाटील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. काय जबरदस्त गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये त्यांची राहिली. कालच्या रजनीमध्ये मेडन षटक त्यांनी हाताळलं या स्पर्धेमध्ये आणि पहिला गोलंदाज ठरला होता. सलग 7 चेंडू डॉट त्यांच्या माध्यमातून आणि त्यासाठी त्याला पारितोषिक देखील मिळालं. SH एंटरप्राइजेस च्या माध्यमातून हजरतजी शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक पाहायला मिळतं. काही कमालीची गोलंदाजी राहिली मारवी वॉरियर्स या टीमसाठी आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या संघाचं नेतृत्व करतोय निखिल पाटील आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर प्रताप भोईर लकी स्ट्रायकर या संघाचं नेतृत्व करतोय.
एका बाजूला जर पाहिलं तर मयूर पाटील, सिद्धार्थ मात्रे यांचा संघ आणि एका बाजूला भावेश भोईर यांचा संघ देखील पाहायला मिळतोय. चला गोलंदाजी सुरुवात करा, जास्त वेळ दौडू नका. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती खोलवर टप्प्याने चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये पुढे आलेत. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती निखिल पाटीलच्या विरोधात सेन्सिबल क्रिकेट प्रताप भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 11 चेंडू आणि 20 धावांची सोळा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती निखिल पाटील. मागील चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर केलाय. ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय, बाउन्स आहे. यावेळेस पाहिलं तर बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फ्लिक ऑफ द रिस्ट चा फटका खेळत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. त्या 2 धावेनं वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर बिगिट करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याला चेंडू होता. ऑन साइडला टर्न केला. एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. काय बॅटिंग करतोय प्रताप भोईर. मैदानावरती आला आणि त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा पाहायला मिळतात. सिंगल, डबल्स आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा मोठा फटका देखील प्रताप भोईरच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. चांगली बॅटिंग करतोय लकी स्ट्रायकर या टीमसाठी. पहिला सामना अगदी जर पाहिलं तर या संघाने जिंकला, त्यानंतर पराभव देखील पाहायला मिळाला या संघाचा, परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवतोय. निखिल पाटीलच्या विरोधात चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका खेळलेत. इनफिल्डला क्लिअर केले, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 22 धावा बरोबर 11च्या सरासरीने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये लकी स्ट्रायकर या टीमनं.
चला क्षेत्ररक्षण सजवा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. 2 षटकांचे इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू अजून बाकी आहेत या मॅच मध्ये. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. हा षटक भरपूर महत्वाचा आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी गोलंदाजाला करावी लागेल. दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. अंकुश मोदी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघामधून तो खेळतोय, पण तो पॅकर्स या संघामधून त्याला खेळताना तुम्ही पाहता. आज मारवी वॉरियर्स या संघामधून त्याला तुम्ही पाहताय. कालच्या दिवसामध्ये खराब गोलंदाजी राहिली होती दिवेश पाटीलची, परंतु फलंदाजी चांगली त्याने केली. या मॅच मध्ये त्याला अगदी जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला प्रताप भोईर त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा या मॅच मध्ये आपण पाहिल्यात. चांगली त्यांनी बॅटिंग केली. सिंगल डबल्स आणि चौकार देखील त्याच्या बॅट मधून आला. राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलेत. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फक्त एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 11 चेंडू 16 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये गोलंदाजाला दमखम दाखवावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. मारवी वॉरियर्स भावेश भोईर यांचा संघ तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक विजय संपादन केलाय या संघाने आणि हा सामना देखील भरपूर महत्वाचा या टीमसाठी. झेल उडाला होता आणि मितेश शिंगोटे त्या ठिकाणी होते. जजमेंट चांगला होता, परंतु झेल सुटला. चांगलं जजमेंट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडूच्या खाली देखील आले होते, परंतु झेल सुटला. दिवेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. खोलवर टप्प्याला चेंडू होता. चांगला ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पुढे आलेत, परंतु वेगाने इथे 2 धावा कंप्लीट केली गेलेत आणि तिसरीचा देखील इथे प्रयत्न. 3 धावा इथे पाहायला मिळतात. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जबरदस्त. प्रताप भोईर चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. सिंगल डबल्स त्याच्या माध्यमातून सातत्याने घेतल्या जातात आणि आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली दमखम दाखवत असताना चांगली धावसंख्या त्यांनी सजवली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर मोठा फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खूप चांगला फटका. फलंदाज सचिन भोईरच्या बॅट मधून येतोय. सिक्सर.
देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु दिवेशच्या या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च झाल्या आणि कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय मारवी वॉरियर्स या संघावरती. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेट प्रतापसाठी. यावेळेस शतरक्षक आहे, झेल कंप्लीट केला जाईल का? इथे फलंदाज बाद. प्रताप भोईर निघालाय परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. तुझा नकवा बघ कसा सजलय, मनाला जायलय. आज पुनवेचे दिसाला, आज पुनवेचे दिसाला, आज पुनवेचे दिसाला. तुझे हाताने खाली हिरवा सुरा आपले लग्नाचे दिसाला. प्रवास करून ते मला नफर माझ्याला, प्रवास करून ते मला नफर. मराठा या टीमला फलंदाजी दिलं आहे या मॅच मध्ये. दरम्यान स्वप्नीलजी मुकादम यांचं शुभ आगमन त्यांचं देखील करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. येणारे 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. तब्बल या षटकामध्ये जर पाहिलं तर भरपूर जास्त धावा खर्च केल्या दिवेश पाटीलनं. तब्बल 14 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. आणि शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर गोलंदाजाला 3 धावा डिपेंड करायच्यात. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चला फास्ट केला, बी फास्ट, जास्तीचा वेळ दौडू नका प्लीज, नम्रतेची विनंती आहे. आणि सर्वांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येते का लकी स्ट्रायकर जेव्हा संघ खेळतो ना तेव्हा भरपूर वेळ खर्च होतो. आयोजक आम्हाला सूचना देत आहेत या सर्व गोष्टींची, परंतु सामना देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे वेळ खर्च होतो आम्ही समजू शकतो, परंतु कमी वेळ खर्च करा ही देखील नम्र विनंती. मितेश शिंगोटे बॉलिंग ट्रॅकवरती 6 चेंडूमध्ये त्यांना 3 धावा डिपेंड करायच्यात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय गुलशन भोईर, परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं ना तर फलंदाज सचिन भोईर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून षटकार देखील या मॅच मध्ये आलाय. चांगली त्यांनी बॅटिंग केली आहे, सलामीला आला होता आणि प्रताप भोईरच्या सोबतीनं चांगली भागीदारी पाहायला मिळाली. इथे चांगला चेंडू आहे, पहिला चेंडू आलाय डॉट. येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथून पलटवार केला जाईल का मितेश शिंगोटेच्या माध्यमातून? त्यासाठी तो जाणला देखील जातो. शतरक्षण जरूर त्यांनी खराब केलाय, परंतु गोलंदाजीमध्ये त्याला दमकम दाखवावी लागेल. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इथून देखील सातत्यानं डॉट चेंडू विकेट घ्यावे लागतील. फलंदाजांना फटके खेळण्यापासून रोखावा लागेल. गोलंदाजाला चांगल्या दाटीची गोलंदाजी करावी लागेल. राऊंड विकेट मितेश शिंगोटे पुन्हा एकदा सचिन भोईरच्या विरोधात. गोलंदाज तयार. यावेळेस देखील जबरदस्त चेंडू, सलगचा दुसरा चेंडू डॉट. येणारे 4 चेंडू आणि इथे देखील 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय जबरदस्त सुरुवात केली आहे मितेश शिंगोटेनं. कमालीची सुरुवात या षटकामध्ये पाहायला मिळते, कारण सलगचे 2 चेंडू डॉट सचिन भोईर च्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या सचिन भोईरनं या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे, परंतु या स्लॉगवरच्या षटकामध्ये तो संघर्ष करतोय. इथून मितेशला अगदी तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. मितेश भोईर या जुचंद्र परिसरातील पहिला खेळाडू ठरला होता. त्याच्या नावावरती बाईक विजय शेठ पाटील चषकामध्ये पाहायला मिळाली. आणि यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं ना मितेश शिंगोटे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस आणखी एक चेंडू डॉट. धाव घेतली जाईल का? आणि ते धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. काय गोलंदाजी करतोय मितेश शिंगोटे, कमालीची गोलंदाजी. सचिन भोईर इथे धावाच्या स्वरूपात बाद होतोय.
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका मोठा खेळलाय परंतु शतरक्षक पोहोचतील का? मॅच फिनिश, विजयाचा षटकार येतोय. काय घडलंय या चेंडूवरती? सिक्सर आणि सामना इथे जिंकला. लकी स्ट्रायकर या टीमनं अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक मारवी वॉरियर्स. चला सनम कुमार रायडर बी फास्ट, लगेच शतरक्षण सजवा, जास्त वेळ घेऊ नका. सनम कुमार रायडर्स आणि आर के द ग्रेट मराठा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आपली सलामीची जोडी आपण मैदानावरती दाखल करायची आहे. रणजितदादा किणी आणि मोहनदादा पाटील यांचा संघ तुम्ही पाहताय. आर के द ग्रेट मराठा आणि दुसरा संघ सनम कुमार रायडर्स धनंजय अण्णा गवळी यांचा संघ देखील पाहायला मिळतोय.